नमस्कार. पुढचं दुसरं स्टँडर्ड पॉलिनॉमियल फंक्शन आहे एक्स रेस टू एन. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय ते चेक करूया आपण. एफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन. आता आपण फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे ते लिमिटच्या फॉर्म्युल्याने ह्याचं डेरिव्हेटिव्ह फंक्शन काय तयार होतंय ते चेक करणार आपण. सो एफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन आपण आधी फॉर्म्युला लिहूया. एफ डॅश एक्स किंवा डीवाय बाय डी एक्स. डीवाय बाय डी एक्स म्हणतो त्याला किंवा एफ डॅश एक्स म्हणतो. तर त्याचा फॉर्म्युला काय लिमिट h टेंडिंग टू 0 f of x plus h minus fx upon h. हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्यातला fx चा इथे डायरेक्ट असते. fx म्हणजे x raised to n, पण f of x plus h म्हणजे काय ते आधी काढून घ्यायला लागेल, मग इथे सबस्टिट्यूट करायचं. सो fx here fx is equal to x raised to n and f of x plus h म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे x plus h घातलं की f of x plus h ही फंक्शनल व्हॅल्यू मिळेल. सो f of x plus h काय की फंक्शन दिलंय त्याच्यात x च्या जागी x plus h घालायचं, म्हणजे x च्या जागी x plus h घालायचं आणि रेस टू n म्हणजे फंक्शन f of x plus h ची व्हॅल्यू काय आली x plus h ब्रॅकेट रेस टू n, तर ते आपल्याला तिथे सबस्टिट्यूट करावं लागेल. सो f डॅश x किंवा ह्याचं लिमिट आता काढायचं आहे आपल्याला. सो लिमिट h टेंडिंग टू 0 f of x plus h ची व्हॅल्यू काय आली x plus h रेस टू n. सो x plus h रेस टू n मायनस एफ एक्स आहे एक्स रेस टू एन अपॉन एच. आता थोडंसं आपल्याला काही फॉर्म्युले वापरायला लागणार आहेत, बिकॉज एक्स प्लस एच रेस टू एन म्हणजे डायरेक्ट काय एक्स रेस टू एन असं होत नाही ना. आठवत आहेत ना, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किंवा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट रेस टू 4 वगैरे असे आले तर ते आपण कसं एक्सपांड करतो ते आपल्याला इथे एक्सपांड करावं लागेल. त्यानंतर काही कॅन्सल आउट होतंय का बघून मग पुढे जाऊन लिमिट घ्यायला लागेल. इथे डायरेक्ट लिमिट तर तुम्ही घेऊ शकत नाही, बिकॉज एच टेंडिंग टू 0 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये एच असल्यामुळे लिमिट इन्फायनाइट येईल. सो तिथे तुम्ही असं करू शकत नाही. सो हे सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे आलंय एक्स प्लस एच ब्रॅकेट रेस टू एन. एन इज नॅचरल नंबर, अर्थात एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. इथे दुसरा रिअल नंबरमध्ये पण आपण नंतर बघूच, पण सध्या आपण नॅचरल नंबर्ससाठी इथे बघू. तर आता बायनॉमियल थिअरम आपल्याला वापरायला लागेल. आठवत असेल तर बायनॉमियल थिअरमसाठी पास्कल ट्रायंगल सांगितलं होता. तो पास्कल ट्रायंगल आणि 3 4 म्हणजे रेस टू 3 रेस टू 4 पर्यंत आपल्याला डायरेक्ट येतं, पण इन जनरल एन पाहिजे आपल्याला. त्यामुळे बायनॉमियल थिअरमचा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. तो फॉर्म्युला आठवतोय का बघा की ए प्लस बी ब्रॅकेट किंवा आपण डायरेक्ट याच्यासाठीच वापरूया की एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट h टेंडिंग टू 0. ह्याच्यासाठी बायनॉमियल थिअरम आपल्याला वापरायचा आहे. तो काय असतो की जो काही फर्स्ट व्हेरिएबल असेल त्याचा रेस टू एन म्हणजे जो काही हायेस्ट जो काय आहे पॉवरती करायची, म्हणजे एक्स रेस टू एन करायचं आणि इथे प्लस साईन आहे त्यामुळे सगळी साईन प्लस येणार. सो प्लस NC1. NC1 सी म्हणजे कॉम्बिनेशन परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला झालेलं आहे. सो कॉम्बिनेशन म्हणजे माहिती आहे, त्याचे फॉर्म्युले तुम्हाला आठवत असतील. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय NC1 म्हणजे एन फॅक्टोरियल NCR असा आपण फॉर्म्युला घेऊया. इन जनरल NCR असेल तर एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. आता एन मायनस आर फॅक्टोरियल आणि आर फॅक्टोरियल वगैरे माहिती असतील तुम्हाला काय आहेत ते. फॅक्टोरियल म्हणजे आठवतंय का आता आपण ठीक आहे सांगते. फॅक्टोरियल म्हणजे काय ते सांगते. तर फॅक्टोरियल म्हणजे काय, एखादं 1 फॅक्टोरियल. याचा अर्थ काय की 1 पासून सुरुवात करायची, नॅचरल नंबर 1 पासून, आणि नॅचरल नंबर 1 पर्यंत जायचं. आता एकच पॉईंट आहे म्हणजे 1 हेच आन्सर येणार. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 पासून सुरुवात करायची आणि 1 पर्यंत असं प्रॉडक्ट घेत जायचं, म्हणजे मल्टिप्लाय करत जायचं. त्या नंबर पासून 1 पर्यंतच्या सगळ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या नंबरचं फॅक्टोरियल. सिंपल डेफिनेशन आहे. 3 फॅक्टोरियल म्हटलं तर 3 × 2 × 1. 4 फॅक्टोरियल मीन्स 4 × 3 × 2 × 1 असं, म्हणजे कुठलंही. 10 फॅक्टोरियल म्हटलं तर 10 × 9 × असं करत करत 1 पर्यंत असा जो काही प्रॉडक्ट तयार होईल त्याला म्हणायचं 10 फॅक्टोरियल. सो एन फॅक्टोरियल. सो NCR कॉम्बिनेशन परमिटेशन झालं असेल तुम्हाला. सो NCR म्हणजे काय की फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. हे का सांगतेय, कारण बायनॉमियल थिअरम मध्ये जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यात हे कॉम्बिनेशनचं येतं. तर तो आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. बाकीचे फॅक्टोरियल्स काढायची गरज पडणार नाही. हे फॅक्टोरियल काढायला लागेल, पण ह्याचं स्टँडर्ड आन्सर आहे NC1. NC1 म्हणजे एन फॅक्टोरियल. सॉरी NC1 म्हणजे एन आहे, एन फॅक्टोरियल नाही एन असं आन्सर येतं त्याचं.
तुम्ही या फॉर्म्युल्यात घालून ते किती येते आन्सर ते बघू शकता. ते n येईल. तर ते झालं फॅक्टोरियल NCRP. तर हा फॉर्म्युला कसा तयार झालाय, पास्कल ट्रायंगलने 3-4 पॉवर पर्यंत आपण ते डायरेक्ट त्याचे हे लिहू शकतो, काय कोइफिशियंट लिहू शकतो वगैरे, ते सगळं बरोबर आहे. पण इथे n म्हणजे किती माहिती नाही ना, तो कदाचित 1000 असेल, कदाचित 1 लाख असेल, कोटी असेल, काहीच माहित नाही आपल्याला. सो इन जनरल आहे त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला वापरायला लागेल. सो NCR किंवा NC1. आणि मग काय करायचं असतं, फर्स्ट व्हेरिएबलची पॉवर कमी कमी करत जायची, सेकंड व्हेरिएबलची पॉवर वाढवत जायची. दोघांच्या मध्ये प्लस असेल तर सगळे प्लस येणार, दोघांच्या मध्ये मायनस साईन असेल तर अल्टरनेट साईन येणार. हे सगळं त्या फॉर्म्युल्याचं आपल्याला माहिती आहे. तर NC1 x⁻n-1 इंटू, आता h अपियर होणार, दुसरा व्हेरिएबल काय h, पण h⁻1, पण h⁻1 म्हणजे काय, नुसतं h असं लिहिलं तरी चालेल. सो फर्स्ट व्हेरिएबल x⁻n, इथे h नाहीये कारण इथे h⁻0 आहे त्यामुळे तो 1, त्यामुळे तो नाही लिहिला तरी चालतोय. सुरुवात कशी होते, फर्स्ट व्हेरिएबलच्या हायेस्ट पॉवरने सुरुवात होते. फर्स्ट व्हेरिएबलची पॉवर डिक्रीज करत न्यायची, सेकंड व्हेरिएबलची पॉवर इन्क्रीज करत न्यायची. प्रत्येकाला कोइफिशियंट NC1, NC2, NC3 असा तो पुढे येत जातो. आता ह्याची पॉवर डिक्रीज करत गेलं, ह्याची पॉवर इन्क्रीज करत गेलं, असं करत करत आपल्याला ते आता लिहायचं सगळं. तर हा फॉर्म्युला आधी लिहून घ्या. NC1 प्लस दुसरं काय आता NC2, ह्याची पॉवर कमी करत जायचं, x⁻n-2 होणार, याची पॉवर वाढत जायची म्हणजे h² होणार, प्लस अँड सो ऑन. तर काय असं n नंबर्स आपण लिहित बसणार नाही इथे. सो आपण शेवटची स्टेप लिहूया. शेवटी काय होतं की याचा जो बायनॉमियल एक्सपान्शन आहे त्यातला लास्ट पॉइंट काय येतो, तर जो फायनल किंवा दुसरा व्हेरिएबल आहे, हा जो सेकंड व्हेरिएबल आहे त्या सेकंड व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर होते आणि NCN होतं, आणि पहिल्या व्हेरिएबलची 0 पॉवर होते त्यामुळे पहिल्या व्हेरिएबल तिथनं गायब होतं. सो प्लस NCN, पण NCN म्हणजे 1 आहे ते लिहू आपण नंतर h⁻n. तर हे सगळं एक्सपान्शन झालं. जसं a+b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आपण कसं लिहितो, a² + 2ab + b². ते कशातून आले, ते ह्या फॉर्म्युल्यातूनच आलंय. तिथे स्क्वेअर म्हणजे 2 माहिती आहे ना, n=2 माहिती आहे, त्यामुळे आपल्याला कोइफिशियंट कळलं, म्हणजे ते सगळं कळलं आपल्याला. सो इन जनरल फॉर्म्युला काय, तर x + h ब्रॅकेट रेज टू n याचं बायनॉमियल एक्सपान्शन हे असं आहे. सो फर्स्ट x⁻n ने स्टार्ट होतं आणि लास्ट h⁻n ने स्टॉप होणार आहे. फर्स्टच्या काय म्हणायचं, पॉवर्स कमी होत जाणार, सेकंडच्या पॉवर इन्क्रीज होत जाणार. अँड NC0 ने इथे NC0 ने स्टार्ट होतो, NC1, NC2 असं करत करत NCN ने लास्ट येतं. पण NCN म्हणजे 1 येणार आहे त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. कारण इथे आपण बघितलं तर NCN काढायचं झालं तर n⁻n अपॉन n-n. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते, n-n n⁻n. कारण आरच्या इथे पण nच आला ना, सो ह्या 0 फॅक्टोरियल म्हणजे 1, n⁻n गेले, कॅन्सल झाले आणि फायनल आन्सर आलं 1. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 1च होणार आहे. हे झालं कशाचं एक्सपान्शन, फक्त याचं एक्सपान्शन आपण केले. मायनस x⁻n अजून आहेतच, ते पुढे लिहिणार, न्यूमरेटर अजून संपलेलं नाहीये. सो -x⁻n हे न्यूमरेटर मध्ये आहे. अपॉन या सगळ्याला डिनॉमिनेटर काय आहे, तर h आहे. आता काय काय कॅन्सल होतोय, काही कॉमन येतोय का बघूया. सो इथे प्लस x⁻n आहे, इथे मायनस x⁻n आहे, त्यामुळे न्यूमरेटर मधले त्या 2 टर्म कॅन्सल झाल्या. त्याच्यानंतर h, आता उरलेल्या सगळ्या टर्म्स मध्ये h आहे बघा. इथे पण h दिसतो, इथे h आहे, सगळ्या मधल्या ह्याच्यात h असणारच आहे. प्लस इथे पण h आहे. NCN ची व्हॅल्यू 1 आहे, ती पण आपण लिहूया. आणि NC1 ची व्हॅल्यू n आहे, ती या फॉर्म्युल्यात तुम्ही घातली तर लक्षात येईल. NC1 हा जर 1 झालं तर काय होणार आहे, फॅक्टोरियल अपॉन n-1 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. त्यापैकी 1 फॅक्टोरियल म्हणजे 1च होतं, ते जातच. आणि n फॅक्टोरियलचं एक्सपान्शन असं असतं, इंटू n-1 फॅक्टोरियल अपॉन n-1 फॅक्टोरियल. मग ते पण कॅन्सल होतं आणि फक्त n आन्सर आहे. मग कशा कशाचे आन्सर्स आपल्याला माहिती आहेत ती घेऊया, काही कॉमन येते का ते घेऊया, असं करू. सो f' x लिमिट h टेंडिंग टू 0. पहिला आहे NC1चा आन्सर आलं n, x⁻n h प्लस NC2 x. बाकीचे NC2 NC3 काढत बसायचं नाही, ते बरंचसं पुढे जाणारच आहे, कॅन्सल होणार. हे डायरेक्ट लिमिटमध्ये येईल, x⁻n-2 प्लस आता अगदी जे माहिती आहेत त्यांचंच फक्त आपण करणार. NCNचा 1 आहे आन्सर, त्यामुळे फक्त h⁻n आहे. x⁻n कॅन्सलच झाले हे डिग्री अपॉन h असं. आता आपण पुढच्या स्टेपला
न्यूमरेटर मध्ये बघितलं तर सगळ्या टर्मला h आहे, कॉमन आहे. तो h बाहेर घेतल्यावर सगळ्यांची एक एक पॉवर कमी होईल. आता सगळ्या न्यूमरेटर मध्ये इथे h आहे, इथे h स्क्वेअर, इथे h रेज टू n, सगळ्यांची एक एक पॉवर कमी होईल आणि h एक कॉमन येईल आणि मग डिनॉमिनेटरला कॅन्सल होईल. सो विच इज इक्वल टू लिमिट h टेंडिंग टू 0 n x रेज टू, आता h कॉमन घेऊया बाहेर आणि अनकॉमन काय काय राहिलं बघूया. n x सॉरी इथे n -1 होता आहे, पुसलो मी इथला. x रेज टू n ऑलरेडी कॅन्सल झालं होतं ना, एक पॉवर कमी होते तर n -1 h, चुकून x रेज टू n असं लिहिलं गेलंय. इथे पॉवर किती आहे x ची, x रेज टू n -1 आहे, कारण इथे x रेज टू n -2, x रेज टू n -3 अशी करत करत डिक्रीज होत जाते. x रेज टू n x रेज टू n -1 हे राहिलं, प्लस इथे राहिला nc2 x रेज टू n -2, nc2 x रेज टू n -2 आणि h ची पॉवर काय राहिली, 1 राहिली, बिकॉज h स्क्वेअर मध्ये एक h कॉमन गेला बाहेर, सो h रेज टू 1 राहिला, प्लस अँड सो ऑन. h रेज टू n मधून एक h आपण कॉमन म्हणून बाहेर घेतलाय, म्हणजे किती पॉवर राहिली, h रेज टू n -1, एक पॉवर कमी झाली ना, प्लस h रेज टू n -1 अपॉन सगळ्याला h. आता हा h आणि h कॅन्सल होईल, h आणि h कॅन्सल झाला, विच इज इक्वल टू लिमिट h टेंडिंग टू 0 काय राहिलं आता n x रेज टू n -1 फर्स्ट टर्म राहिली, सेकंड टर्म राहिली nc2 x रेज टू n -2 इंटू h प्लस अँड सो ऑन. असं करत सगळ्या टर्म मध्ये h असणार आहे, कारण इथे h ची पॉवर इन्क्रीज होत जाते ना, आणि लास्ट आता काय राहिली आहे h रेज टू n -1 प्लस h रेज टू n -1. आता डायरेक्ट लिमिट घेतलं तरी चालेल, कारण डिनॉमिनेटरच नाहीये, त्यामुळे डिनॉमिनेटरला 0 येईल वगैरे असं इथे काही नाहीये. त्यामुळे डायरेक्ट लिमिट आपण घेऊया आणि काय लिमिटचं फंक्शन येते ते लक्षात. आता आपण ह्याचं सगळ्याचं डायरेक्ट लिमिट घेणार आहोत, कारण कुठेही इन्फिनिटी होण्याचा चान्स नाहीये, डिनॉमिनेटरच नाही, आता त्याला 0 होणार नाही. सो जिथे जिथे h आहे तिथे टेंडिंग टू 0 असल्यामुळे h ची व्हॅल्यू 0 व्हायची. सो n x रेज टू n -1, इथे hच नाही त्यामुळे आहे तसंच राहिलं, फंक्शनच लिहितोय आपण, याचं काही रिअल नंबर मध्ये येणार नाही आन्सर. सो इथे nc2 x रेज टू n -2 आणि h इंटू काय येणार 0 प्लस अँड सो ऑन. प्रत्येक मधल्या सगळ्या टर्म मध्ये h आहे, त्या सगळ्या टर्म मध्ये h च्या ठिकाणी 0 येणार, प्लस h रेज टू n म्हणजे 0 रेज टू n म्हणजे 0. म्हणजे जर ऑब्झर्व केलं तर सेकंड टर्म पासून रिमेनिंग ऑल टर्म्स कंटेन्स h आणि त्या सगळे काय झाले 0 झाले, त्यामुळे त्या सगळ्या निघूनच गेल्या 0 झाल्या. राहिलं कोणतं फक्त n x रेज टू n -1 आणि आपण काय म्हटलं होतं f डॅश इज इक्वल टू हे सगळं लिमिट. सो f डॅश x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एक फंक्शन मिळालं, दिस इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट fx आणि काय आलं ते n x रेज टू n -1. सो fx इज इक्वल टू x रेज टू n असेल तर डेरिव्हेटिव्ह येणार. सो फॉर fx इज इक्वल टू x रेज टू n. सो लिहिण्याची पद्धत अशी आहे की dy बाय dx म्हणजे d बाय dx आणि y इज इक्वल टू fx काय x रेज टू n आहे, तर x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं आपल्याला, तर n x रेज टू n -1. हा ऍक्च्युली फर्स्ट फॉर्म्युला आहे, कारण पहिलं जर डी बाय डी एक्स ऑफ एक्स घेतलं ते 1 येतं, ते काय डी बाय डी एक्स असं बघितल्यावर सुद्धा लक्षात येईल की डेरिव्हेटिव्ह ऑफ कुठल्या फंक्शनचं एक्स फंक्शनचं काय येणार आहे 1च येणार, जाणार ना ते जो डिफरन्स. तर ते अगदी सोपं होतं, तर काय लक्षात राहायला काहीच कठीण नाही, तो एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. पण ऍक्च्युली फॉर्म्युले आता इथे सुरू झाले असं आपण म्हणायला हरकत नाही. पहिला फॉर्म्युला आपण कोणता डिराईव्ह केला, तर एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह फंक्शन काय असतं, तर एन एक्स रेज टू n -1 हा फॉर्म्युला म्हणून पाठ करायचा. म्हणजेच एफ डॅश एक्स ऑफ दिस एक्स रेज टू n इज दिस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू n लिहिताना असं लिहायचं, म्हणजे जे आपण डेरिव्हेटिव्ह लिहितो त्या डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू n इज इक्वल टू एन एक्स रेज टू n -1. आता त्याच्यात कुठल्या एखाद्या पॉईंटवरची डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हटलं तर कुठल्याही वेळेला कुठल्याही येते आपण त्या एक्सची व्हॅल्यू घालून त्या पॉईंटचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, ते काही कठीण नाही. आपण इथे काय तयार करणार आहोत, डेरिव्हेटिव्ह फंक्शन तयार करणार आहोत. कशाने, फर्स्ट प्रिन्सिपल यूज करून एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फंक्शन काय येतं हे आपण ह्या लिमिटच्या फॉर्म्युल्याने डिराईव्ह करू शकतो किंवा काढू शकतो. जे काही स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आपण काढणार आहोत आणि मग ती ॲज अ फॉर्म्युले म्हणून, हा पहिला फॉर्म्युला झाला, अशी फॉर्म्युले म्हणून लक्षात ठेवून ते तुम्हाला पाठ करायचं. धन्यवाद.